नमस्कार माऊली. आपण कर्म आणि कर्मयोग याच्यामध्ये बरीच गल्लत करतो. कर्म म्हणजे कृती, पण कर्म हा शब्द फक्त शारीरिक कृतींपुरताच मर्यादित नाही. म्हणजे खाणं पिणं चालणं बोलणं याच्या पुरताच हा मर्यादित नसून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांच्या देखील कृतींना तो शब्द लागू होतो. जे कर्म केल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि त्या ईश्वराशी आपण कायम जोडले जातो, असं कर्म करणं म्हणजे खरा कर्मयोग. थोडक्यात कृतीद्वारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं म्हणजे कर्मयोग. विचार आणि मन यांच्या एकरूपात जेव्हा आपण निस्वार्थीपणे कर्म करू, तेव्हा तो खरा मार्ग असेल जो आपल्याला ईश्वराशी जोडून देईल. मला हे जाणवले आहे की आपण मालिनीशी अत्यंत धूर्तपणे आणि अमानुषपणे वागलो. त्याचे फळ आपल्याला मिळाले आहे. आणि मालिनी मात्र ती अत्यंत निर्मळ मनाने सज्जन वृत्तीने वागली. तिचे फळ तिला मिळाले. आता सदाशिवराव आणि मालिनी यांच्याकडे पुन्हा त्यांचे भव्य घर परतले आहे. अहो, नुसते भव्य घर असून काही होते का? मुळात धनाची कमतरता आहेच ना. ती कुठून आणेल? मला चांगले आठवते आहे, मी तिचा अपमान केला होता भोजनाच्या दिवशी. देवदत्त, खूपच उत्तम व्यवस्था केली आहेस. मालिनी, तू इथे काय करतेस? कारण मला माहितीये मी तुला निमंत्रणच दिले नव्हते. मग इथे तू आलीसच कशी? मी तर असा विचार केला, एवढ्या सगळ्या कामाच्या व्यापात तुझ्याकडून बोलणे राहून गेले असेल. आता इथे आलीच आहेस तर 4 घास खा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे कोणासही कळता कामा नये की माझी बहीण इतकी दरिद्री आहे. कळलं? अरे, मला केवळ असेच वाटले की मी आपलेपणाने इकडे यावे. बस, एक काम कर, तुझे ताट उचल आणि बाहेर जाऊन भोजन कर. भोजनाची इतकीच अपेक्षा होती तर याचक समजून घरी जेवण पाठवले असते. काल सांगून देखील तू तुझी कर्मदरिद्री पावले येथे टाकलीसच. का आमच्या जीवावर उठले आहेस सांग ना. इतके चांगले कार्य घडत असताना त्याला गालबोट लावायचे ठरवलेच आहेस का तू? बोल. काही माणसं असतात ना लाचार, काही विनामूल्य मिळणार म्हटले की आले लगेच लाभ घ्यायला. हे भोजन केवळ वैभव संपन्न आणि धनाढ्य व्यक्तींसाठी आहे. तुझ्यासारख्या दरिद्री आणि भिक्षुक लोकांना येथे स्थान नाही. आणि काय समजून तू तुझे अपशकुनी पाऊल येथे टाकलेस? चालती हो इथून. तुझी सावली देखील इथल्या लोकांवर पडता कामा नये. काळे कर तुझे तोंड. चल निघ. बाई बाई बाई, दिवसा ढवळ्या असे डोळ्यातून अश्रू गाळू नका. या स्थितीवर काय करायचे ते सांगा. मी ठरवले आहे, मी पुन्हा तिचा सन्मान करणार. ज्या भोजनावरून तिचा अपमान केला होता त्या भोजनासाठी तिला आमंत्रण देणार आहे. पश्चात्तापाचे प्रायश्चित्त भोगणार आहे. काय? खरंच तुम्ही असे करणार आहात? होय, मला माझी चूक समजली. आपण मालिनीशी अत्यंत धूर्तपणे, अमानुषपणे, स्वार्थीपणे वागलो. आणि याचा जर उतारा करायचा असेल तर मी तिची क्षमा मागेन. मी पुन्हा असे वागणार नाही असे तिला म्हणेन. हे असे का म्हणत आहेत? आजवर तर कधी त्यांनी असा विचार देखील केला नाही. असू दे, येऊ दे तिला पुन्हा घरी. कोण जाणो तिच्याकडून पुन्हा धनप्राप्ती झालीच तर. आज कुणीतरी अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसते आहे.
खरं तर ह्याच प्रशंसेची मी प्रतीक्षा करीत होते. परंतु मला एक प्रश्न पडला आहे. तुला तर मुळात हे अलंकार, आभूषणे याचे कधीच महत्व नव्हते. त्याची आसक्ती देखील नव्हती. आपले आंतरिक सौंदर्य महत्वाचे असे तूच सांगत आलीस ना. अर्थातच. आणि आज देखील माझे हेच मत आहे. हो ना. मग नेमके आजच इतके अलंकार चढवून स्वारी कुठे जाते आहे म्हणायचे? या शृंगाराचे प्रयोजन काय? कारण आज देवदत्ताने मला भोजनास बोलवले आहे आणि तिथेच जायचे आहे मला. देवदत्तकडे? परंतु त्याच्याकडे तर आपण आजवर कित्येक वेळा गेलो आहोत. तिथे जाणे आणि शृंगार करणे यात काय बुवा संबंध? कळेलच तुम्हाला. ठेवा इथे. शकुंतला, अगं हे काय आणले आहेस आणि कुणाचे हे? अहो, मालिनी आली आहे. तिनेच हे धान्य पाठवलं आहे. मालिनी इथे येते आणि तिने हे धान्य पाठवलंय? हो, तिने आपल्या इथल्या कोठीत हे धान्य ठेवायला सांगितले आहे. तेच आत ठेवत होते. मालिनी आली. धान्य देखील आणले आहे तिने. हा तर शुभ संकेत आहे. असे वाटते आहे की आज देखील हिच्याकडून धनप्राप्ती होईल. संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. देवदत्त, मालिनी, मालिनी ये. अगं तुझीच प्रतीक्षा करीत होतो. खरं तर मी मनोभावे तुझी क्षमा मागणार आहे. पण माझ्या वागणुकीस कोणत्याही न्यायाने क्षमा मिळू शकत नाही. परंतु मला अशी आशा आहे की आपले नाते तू जपले आहेस आणि त्याच नात्याचा तू आदर करून येथे आली आहेस. हो ना? आहो, तुम्ही इथे तिच्याशी बोलत काय थांबलायत? तिला आत तर बोलवा. चल ये मालिनी, ये आत ये. देवदत्त, तुझ्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. त्यामुळे तू इतके वाईट वाटून घेऊ नकोस. अगं असे कसे? जो पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये होरपळून गेलाय त्याचे मन कोणास समजावे? असो, माझे रडगाणे चालूच राहील. बरं मला सांग, देवांश आणि सदाशिवराव कुठे आहेत? सांगते सांगते. बर ये आत ये. ये ये. छान दिसतेस हो. ये. मालिनी, तू भोजनास प्रारंभ कर. मनसोक्त जेव. तुला जे हवे ते सारे मागून घे. हो मालिनी, हे तुझेच घर आहे असे समज, नाही का? हो. मालिनी, काय झाले?
मालिनी अगं हे काय करतेस तू? हे माझ्या आभूषणांनो, माझ्या मौल्यवान अलंकारांनो, आज हे भोजन आपल्याकरता आयोजले आहे. या भोजनाचा तुम्ही आदर करावा आणि लाभ घ्यावा. मालिनी अगं हे काय करते आहेस तू? हो मालिनी, तू तुझे सर्व अलंकार असे काढून म्हणजे त्यांचे स्थान तिथे नाही. देह सजवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो, सौंदर्य उठून दिसावे म्हणून. सौंदर्य जर असेल तर ते दाखवावे लागत नाही देविका. आणि तसेही आज तुम्ही मला नाही, माझ्या या अलंकारांना, आभूषणांना, या धनसंपत्तीला आमंत्रण दिले आहे, हो ना? अगं काहीतरीच काय, तू हेच ओळखतेस का म्हास? तुम्हा दोघांना तर मी ह्यापूर्वीच ओळखले होते. जेव्हा माझ्याकडे कवडी मोलाचे देखील धन नव्हते, तेव्हा तुम्ही मला काय वागणूक दिली, आणि आज माझी परिस्थिती पूर्णतः बदलली तर मला काय वागणूक मिळत आहे हे न समजण्या इतपत मी अजाण नव्हे. नाही नाही मालिनी, मालिनी मी अपराधाच्या अग्नीमध्ये जळत आहे. मी खरंच सांगतो, मी चुकलो. मला माझी चूक मान्य आहे. परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही. धन एका ठिकाणी कधीच राहत नाही. त्या धनाचा अवमान केला, अपमान केला तर ते निश्चित तुमचा त्याग करते, आणि याचा प्रत्यय आम्हाला आला आहे. देवदत्त, उठ. तुला हीच जाणीव होणे आवश्यक होते. खरे धन हे माणुसकी, नाते यांच्यामध्ये दडलेले आहे. हे आभूषण, वित्त या ऐहिक गोष्टींमध्ये नाही. आज मालिनी इथे येणार म्हणजे तिच्याकडून आणखी काही धन उकळता येईल, हीच इच्छा होती ना तुझ्या मनात? काय? म्हणजे नाही. नाही, इच्छा असायला, अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. कारण अपेक्षा ही आपल्याच माणसाकडून केली पाहिजे. एक बहीण ह्या नात्याने त्याची पूर्तता करणे हे माझे कर्तव्य आहे. परंतु जेव्हा आपण ही अपेक्षा करतो तेव्हा नकळत काही कर्तव्ये आपल्या पदरात येतात. ज्या अपेक्षा आपण केल्या, ज्यांच्याकडून सहाय्य घेतले, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे, किमान आदर करावा. शक्य त्या प्रकारे त्याची परतफेड करावी. हेच तर खरे माणुसकीचे लक्षण आहे ना. देविका, तू जे काही वागलीस त्यातील बराच अंश मला सुलक्षणाकडून समजला आहे. तूच सांग, या धनाच्या वाट्याला जाऊन तू स्वतःची किती हानी करून घेतली आहेस. ज्या प्रतिष्ठा आणि वैभव यांच्या मागे तू धावत होतीस, त्यांनीच तुझा त्याग केला आहे. असे नाही का तुला वाटत? ज्या धनिकांना तुम्ही इतका आदर दिला, ते धनिक तरी तुमच्या पाठीशी उभे राहिलेत का? मालिनी, मालिनी अगं पुरे कर. आणखी किती लज्जित करणार आहे समाज? शत्रू देखील जितका निष्ठुर वागणार नाही तसे वर्तन आम्ही केले, आणि तरीही तू आमच्या पाठीशी उभी आहेस. यातच सर्व काही आले. मी चुकले, लाख चुकले, आणि म्हणूनच आमची ही दैना झाली. त्यास आम्हीच कारणीभूत आहोत. आमचे हाव, स्वार्थ ह्यानेच आमचा घात केला. तू हे स्वतः मान्य केलेस, हेच महत्वाचे आहे. परंतु मी तुम्हास असे उघडे पडू देणार नाही.
तुमचे गतवैभव पुन्हा यावे, तुम्हास उभारी मिळावी म्हणून निश्चितच प्रयत्न करेन. स्वामींना सांगून काही भांडवल उपलब्ध करून देईन, जेणेकरून तुम्ही नवा व्यवसाय प्रारंभित करू शकाल आणि नव्या जीवनास देखील. स्वामी, आज मला अतीव समाधान प्राप्त झाले आहे. शुक्रवारच्या वैभवलक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन यथासांगपणे संपन्न झाले आहे. देवीची कृपा अशीच आपल्यावर बरसत राहो, हीच प्रार्थना. जे कर्म केल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, अशा तऱ्हेचं कर्म सतत करत राहणं म्हणजे कर्मयोग. मग ते कर्म व्यवहारातलं का असेना, त्या योगे चित्तावर संस्कार होऊ न देता या संस्कार बंधनातून आपली सुटका करून घेणं हे कर्मयोगाला अधिक अभिप्रेत आहे. मानव धर्माला अपेक्षित असलेलं कर्म, आसक्ती आणि फळाची आशा त्यागून करणं ही कर्मयोगाची श्रेष्ठ व्याख्या आहे. ही व्याख्या आपण गीतेपासून आतापर्यंत सतत ऐकत आलोच आहोत. तेव्हा सत्कर्म करत राहा, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.